या सत्संगानंतर काही महिला आपल्याशी जुळल्या आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. नमस्कार. आपलं नाव? आपण कुठून आलात? आज साखरखेडा गावामध्ये सत्संगाचं आयोजन केलं होतं, त्याची माहिती तुम्हाला कशी आहे? आमच्या गावामध्ये रामपाल महाराजांची काही शिष्य आले होते तिथून आणि बाई तुमच्या गावामध्ये सत्संग आहे, तुम्ही ऐकायला या, पुस्तक पण घ्या. घेतलं आम्ही पुस्तक. तर तुम्हाला सत्संग कसा वाटला? चांगलं वाटलं आम्हाला सत्संग. आपण पाहतो गावामध्ये कीर्तन होत असते, भजन होत असते, पण याच्या सत्संगामध्ये कसं कुठल्याच प्रकारचं नव्हतं. आपल्याला कसं कसं वाटतं यांच्या सत्संगात? त्याच्यामध्ये असं बाकीचं काही नव्हतं, साधं सत्संग होता, पण मला चांगलं वाटलं. काय विशिष्ट आहे संत रामपाजी महाराजांच्या शिक्षण? आणि तुम्ही आजपर्यंत कीर्तन ऐकता, आपल्या गावामध्ये कीर्तन होत असते, सत्य होत असते, त्याच्यामध्ये विकत ज्ञान देत आहे आणि संत रामपाजी महाराजांचं सत्संग आहे प्रवचन आहे, याच्यामध्ये तुम्हाला काही फरक वाटला का? म्हणून मला चांगला विशेष वाटला की असं काही संतांना महाराज होता त्यांना कधी असे काही गरज दाखवली नाही. संत रामपाजी महाराजांच्या सत्संगामध्ये बोलून दाखवतात, ही गोष्ट खरी आहे का? हां खरे म्हणून दाखवले मी डोळ्यानं पाहिजे बघितलं, सत्संग ऐकला, संपूर्ण सत्संग ऐकला. किती तासाचा होता? 2 तासाचा होता. व्यवस्था कशा रामपाल महाराजांचे शिष्य आले त्यांना चहा पाणी प्रसाद एकदम काहीच नाही घ्यायची आवडत काहीच नाही घ्यायची. जे शिष्य आहेत त्यांची वागणूक कशी आहे? एकदम चांगली काहीच अशी त्याच्यात काही सांगायलाच नाही गुंजाईश. अशी एकदम व्यवस्थित होती, काही खाणं पिणं काहीच नाही, बोलणं चांगलं एकदम व्यवस्थित होतं. जसं की आपण सांगितलं संत रामपाजी महाराज सर्व धर्मग्रंथ करून आहेत, तर कुठले कुठले धर्मग्रंथ आपण पाहिजे सत्संगामध्ये? आणि जे अजून आजपर्यंत पाहिले नव्हते की 4 वेद, शास्त्र, आपली भगवद्गीता, कुराण शरीफ, ते काय म्हणतात मुसलमानाचं काही बायबल, ते सुद्धा खोलून दाखवलं रामपाल महाराजांनी. कुराण आणि बायबल पण दाखवलं, हा पण बायबल ते तर मुसलमानांचे ग्रंथ आहे. पण त्यानं दाखवलं आम्हाला की ह्याच्यामध्ये मी कधी ते दाखवण्याचा उद्देश काय होता? त्याचा उद्देश असा होता भगवद्गीतामध्ये मी कवी परमात्मा आहे हे आपण वेद म्हणतो, हे वेद पण खोलून दाखवले कवी साहेब. म्हणजे आपल्याला असं म्हणायचं आहे की परमेश्वर कबीर आहे, फक्त संत रामपाजी महाराजांचे ग्रंथ. असं ग्रंथामध्ये दाखवलं आम्हाला. तर आपण पाहिलं या ठिकाणी जे गावातील काही महिला मंडळी इथं सत्संग ऐकण्यासाठी आले होते, तर त्यांचं असं म्हणणं आहे की संत रामपाजी महाराजांनी सर्व धर्मग्रंथानुसार सत्संग केलं आणि सर्व धर्मग्रंथ आणि त्या धर्मग्रंथानुसार कबीर साहेब